आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वेदा, अजून उठली नाहीस बाळा? ए वेदा, चला चला लवकर उठूया। आपल्याला रेडी होऊन खाली जायचंय की नाही? हा, ए वेदा। वेदा, तुला माहितीये का, खाली ना आपलं घर खूप छान सजवलंय। मी तुला सांगितलं होतं माहितीये? तुझ्या बाबांचा आणि माताईंचा ना आज साखरपुडा आहे। आपल्याला छान छान नटून ना खाली जायचंय। चल 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 लवकर उठा उठा, चला। वेदा, तुला ताप आलाय? काल रात्री तर नव्हता, अचानक असा ताप कसा आला बाबा? वेदाने सध्या बाहेरचं काहीच चरबट खाल्लेलं नाही, उन्हात खेळायला सुद्धा गेली नाही। आणि मी तिची एवढी काळजी घेते तरी सुद्धा कसा आला ताप? याचा अर्थ वेदाच्या मनात कशाची तरी भीती बसली। त्या व्यक्तीने वेदाला पुन्हा त्रास तर दिला नसेल ना? वेदा, मला सांग, तुला कोणी काही बोललंय का? ए वेदा, तुला कोणी त्रास देतंय का? वेदा, तू माझी लाडूबाई आहेस की नाही? मग मला सांग ना, कोण काही बोलतंय का तुला? कोण त्रास देतंय तुला? सांग ना वेदा। वेदा, हे वेदा। अगं मीरा, माझी प्रिन्सेस अजून रेडी नाही झाली? मायाताई, वेदाला ताप आलाय आपल्या। काय? काय म्हणतेस? अरे बापरे, ताप आहे तिला? बाळा, चल आपण डॉक्टरांकडे जाऊयात। हा चल। अथर्व, डॉक्टरकडे न्यायची काही गरज नाहीये। तिला गोळी घेऊन थोडा आराम करू दे, बरं वाटेल तिला। नाही मॅडम, पण मला बरं नाही वाटणार ना। हे लग्न वगैरे, हा साखरपुडा, हे सगळं आपण वेदासाठी करतोय, माझ्या वेदासाठी। आणि या कार्यक्रमात माझी वेदाच नसेल तर काहीच अर्थ नाही उरणार। माझं मन नाही रमणार माझ्या वेदाशिवाय। मला असं वाटतं की माया, मॅडम, मी खरंच बोलते। एक पत्नी होण्याआधी मी वेदाची आई आहे, आणि लेकीशिवाय आईचं मन कधीच कुठेच रमणार नाही। माझी वेदाच नसेल तर नको हा साखरपुडा, आपण नंतर करूया हे सगळं। हा माया, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुझं वेदावरती किती प्रेम येत आहे, पण जर का तुम्हा दोघांचा साखरपुडा झाला नाही तर वेदालाच ते आवडणार नाही, हो की नाही बाळा? आणि तसंही ती लग्नात तर असणारच आहे ना? नाही आई, आपण हे सगळं वेदासाठी करतो, आणि वेदात जर येत नसेल तर तिला कसं वाटेल? काय अर्थ या सगळ्या गोष्टींना? आय थिंक माया जे बोलते ते बरोबर आहे। आपण हा साखरपुडा पुढे ढकलूया। साखर अथर्व, आपल्याला मग लग्नही पुढे ढकलावं लागेल, कळतंय का तुला? हरकत नाही, करूयात तसं मग। अथर्व, अरे पाहुणे आलेत सगळे, असं त्यांना परत पाठवणं योग्य आहे का? आय नो आई, ते जरा कठीण, जरा ऑकवर्ड होईल, पण माझ्या वेदापेक्षा ती जास्त इम्पॉर्टंट नाहीये ना। वेदा, चल बाळा, आपण डॉक्टरांकडे जाऊयात। चल। अथर्व, ऐक ऐक, एक मिनिट ऐक। अथर्व, मी आई आहे तुझी, वेदाची आजी आहे, मला काळजी आहे तुम्हा दोघांची। ऐक माझं, साखरपुडा थांबवायची गरज नाहीये। तिला औषध दिलं, आराम केला तिने थोडा, की तिला बरं वाटेल, मला माहिती आहे। ऐक प्लीज माझं, ऐक। वेदाचे बाबा, आईसाहेब बरोबर बोलतायत। हे बघा, मी सगळी कामं सांभाळून वेदाची काळजी पण घेईन।
तुम्ही काळजी करू नका. तुम्ही साखरपुड्यासाठी जा. मीरा म्हणाली ना ती घेईल वेदाची काळजी. प्लीज ऐक माझं. प्लीज. वेदाचे बाबा, चल ती घेईल काळजी. चल 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 बाळा. माया. नमस्कार. अरे सरदेसाई, नमस्कार. नमस्कार. साखरपुड्याला आवर्जून आलात, खूप बरं वाटलं. नमस्कार. या या. नमस्कार. नमस्कार. मला यायला उशीर नाही ना झाला? नाही नाही, वधूवर अजून तयार होत आहेत आणि तू तर घरचाच माणूस आहेस ना, तुझ्यावर कसं नाराज होणार. बरं, मी काही कामाचं आहे का बघतो. चला वधूवरांना बोलवा. मीराचे बाबा, मीराचे बाबा, तुम्ही तुम्ही का आलात परत? हं? मी तुम्हाला वचन देतेय ना, मी तुमच्या मीराला काहीच करणार नाही, पण मला इथून सुटायचं आहे. मीही तुझी सुटका करण्यासाठी आलोय इथे. नाही नाही, मला माहितीये तुम्ही मला या रिंगणातून काढणार आणि तुमच्या बंधनात अडकवणार. असं नक्का करू, मला माझ्या वेदाकडे जायचंय. ते सगळं ठाऊक आहे मला, पण जरा धीर धर, म्हणजे तुला कळेल की मी तुझा शत्रू नाहीये ते. आणि तू माझ्या लेकीला इजा पोचवशील म्हणून काही मी तुझा पाठलाग करत नव्हतो. त्याचं कारण वेगळंच आहे. कोणतं कारण? कळेल, सगळं कळेल तुला, सगळं कळेल. वेळ आली की सगळं कळेल. वधूला घेऊन या.